आभाचं बोलणं शक्यच नाहीये आणि एवढ्या कारणासाठी त्यानं तू जेलमध्ये बसवलंयस आणि आता माझ्यावर उपकार करतोय असं दाखवून माझ्याकडनं सह्या हव्यात तुला. नाही देणार. बघ दादा, हा बिझनेस आहे. एक हात दो एक हात लो, सिंपल. पण माझा तुझ्यावर विश्वास नाहीच आहे ना. आबांच्या सांगण्यावरनं तुला माझा बोन मॅरो दिला, त्या बदल्यात तू काय दिलंस मला? फक्त आणि फक्त मनस्ता. इतका स्वार्थी आहेस ना तू की स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी स्वतःच्याच मोठ्या भावाला एका खुनाच्या आरोपामध्ये अडकवलंस तू. मी कुठे आव्हाने अडकवलं तुला? मानसी सरनाईकच्या खुनाच्या आरोपाखाली. खरं तर तूच मानसी सरनाईकचा फोन केलायस ना? अगा मुकाट्याने सह्या कर, नाहीतर ती केस मी पुन्हा बाहेर काढू शकतो. बाद झालं सत्यजित भालेकर. माझ्या आईच्या विरोधात मी एक शब्दही ऐकून नाही घेणार. बस बस दिशा, शांत हो. बस इकडे. अरे बापरे, हे तर एकदम वागणच आहे. काय नख कापली आहेत का? पण दादा, देवीच्या फॉर्म्सवर सह्या कर. तुझे दोन फायदे आहेत. पागडी कॅन्सर, हे घर तुझ्याच नावावर. आणि दुसरा, आबांना जेलमधून सोडवू शकतो मी. सह्या केल्यास की तर बोल, हे करणार की नाही करणार? खाल्लं का पोटभर? यशवंत साहेब, मला एक सांगा की त्याच रात्री आपण नवनाथांचं दर्शन घ्यायला जावं असं तुम्हाला काय वाटलं? हा प्रश्न कोर्टात विचारला जाईल म्हणून विचारतोय. पण कधीच घराबाहेर न पडणारी व्यक्ती नेमकी त्या रात्रीच कशी बाहेर पडली, हा प्रश्न आहे. हा प्रश्न साहजिक आहे, असं पडणारच. म्हणजे हा प्लॅन होता की स्वतःचा आलाबाय क्रिएट केला होता? मला ना खूप कंटाळा आला होता सगळ्या आयुष्यात. म्हटलं भौतिक सुखाच्या मागे लागण्यात काय अर्थ नाही. असं वाटत होतं आयुष्यभर तिथेच राहावं. पोते आला नसताना तर खरंच आलो नसतो इथे. मला त्यांच्या पायाशी शेवटचा श्वास घ्यायचा होता. काळजी करू नका, आजचा दिवस फक्त. उद्या तुम्ही जाऊ शकता. मागच्या जन्मीचे पुण्य आहे म्हणून तुझ्यासारखा माणूस भेटला रे मला. साहेब काय बोलताय तुम्ही? खरं तर मी भाग्यवान समजतो की लहानपणापासून मला तुमचा सहवास लाभला, तुमचं प्रेम लाभलं. घराची परतफेड म्हणून मी हे सगळं. साहेब एक विचारू, सत्यजित भालेकर तुमचा मुलगा, आतापर्यंत त्याने केलेल्या सगळ्या चुकांवर तुम्ही पांघरून घालत आला, त्याला शिक्षा होऊ दिली नाही, असं का? मग मी काय करायला हवं होतं अशी अपेक्षा आहे? नाही, माझी अपेक्षा एवढीच आहे की निदान त्याला त्याच्या चुकांची शिक्षा तरी मिळायला पाहिजे. आणि ही शिक्षा मानसी सरनाईक मर्डर केस मध्येच त्यांना होऊ शकते. साहेब काही करून ती केस मला सॉल्व्ह करायची आणि त्यासाठी मला तुमची मदत लागेल. साहेब आणखी एक विचारू, ते लाल डायरी बद्दल तुम्हाला काय माहिती आहे का? कुठली डायरी? मला नाही काय माहित डायरी कुठली. काय असे वडील इथे आल्यापासून सारखं लाल डायरी म्हणत असतात, तर तुम्हाला त्याबद्दल काही माहिती आहे का? कुठली लाल डायरी, काय त्यात काय लिहिलंय? नाही, मला नाही माहिती. कुठल्या डायरी बद्दल विचारतो म्हणजे लक्षात येत नाही म्हणजे काय. ठीक आहे, मोरे आहेत, तुमची सोय तिकडे बाजूच्या रूम मध्ये केली. काय लागलं तर त्यांना सांगा. साहेब पण त्या लाल डायरी बद्दल काही आठवलं तर प्लीज सांगा, प्लीज.
कुठं लागली. तुम्हाला काय माहित आहे का त्या लाल डायरी बद्दल? अरे उगाच काहीतरी विचारतो. मला कशी माहित असणार कुठली डायरी ती? मला काय विचारतो डायरी? मी आपलं असंच विचारलो म्हणजे राहू दे. अरे शपथ, तू सही केलीस तर आबा जेल मधून इथे घरी येतील ताबडतोब. अरे कुठल्या देवाची शपथ घेऊन सांग मला. तुझ्या या कृष्णाची शपथ घेऊ? गरज नाहीये. ओके, देवाची शपथ नाही घेत. मग कोणाची शपथ घेऊ? कोणाची शपथ? चल त्या मानसी सरण्याची शपथ घेऊ का? अजून एक फेवर करतो तुझ्यावर. मान्यांना फोन करून सांगतो की आबांना ताबडतोब सोडून दे. लगेच सोडून तू एका झटक्यात. बघायचं तर फोन करतो ना. अरे दादा बोल. Oh, I'm so sorry. अरे सत्यजित, त्याच चुका करतो तो. त्याच म्हणता मानो. बोल आता, बोल तुझ्या कोर्टमध्ये. बोल काय करू मी? असे ते फालतू व्हिडिओज बनवून न्याय वगैरे मिळत नसतो कधी कोणालाही. फक्त लोकांचा टाइमपास मात्र होतो. नेक्स्ट व्हिडिओ, नेक्स्ट व्हिडिओ, नेक्स्ट व्हिडिओ करणार. मावशी सह्या करणार. रंगा तू मध्ये पडू नकोस. आईची इच्छा नसेल तर ती सह्या करणार नाही. ए, तुला कळतं काही? मी बोलतोय ना, मध्ये बोलायचं नाही. आणि सत्यजित बालेकर काय खोटं बोलतात? जे बोलतात ते बरोबर आहे. जर का मावशीनी सह्या केल्या तर एका वेळी दोन गोष्टी होऊ शकतात. कळतंय तुला? एक, पागडी माफ होईल. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे यशवंत बालेकर त्यांच्या घरात जातील. कळतंय? अरे पण बिन काही नाही. रंगा काय जर का मावशीला इंटरेस्ट नाहीये त्या प्रॉपर्टी, हिस्सा नकोय तिला, मरू दे ना. ती नाही गेली तर मी जाईन हिस्सा मागायला. वा, क्या बात आहे. एकदा तिकडे जा, मग परत तिकडे ये. वाटलं तेव्हा परत तिकडे जा. काय चाललंय? मध्ये बोलायचं नाही. मी बोलत असताना आले का? 2 मिनिटं. सर, भालेकर तुम्ही कशाला एवढी तद्दन करताय? तुम्हाला सह्या पाहिजेत ना, देतो ना मी. टेन्शन घेऊ नका. आता 4 लोकांसमोर सगळ्या गोष्टी बोलता येतात का? आणि तुम्हाला कळत कसं नाहीये? मी तुमच्याच टीम मध्ये. शक्तीसाठी लढतोय ना मी. शक्ती बरोबर आहे ना. समजून घ्या ना. आणि आणि हा, मी एकच सांगतो, लक्षात घ्या, आपलं इंडिकेटर पेटवू नका उगाच. तुम्ही तुमचा शब्द पाळायचा. नाही पाळला ना, मग तुम्हाला चांगलंच माहिती आहे, रंगा से पंगा पडेगा बहुत महंगा. आठवते ना? आठवते का? मी नाही देणार साहेब. औषे, तू सह्या करणार आहेस? आई सही करणार नाहीये. हाँ, नहीं करेगी वो साइन. मैं भी देखती हूँ कौन साइन लेता है इससे. माहिती होतं मला तू अडवून धरणार, सह्या करणार नाहीस. मी येतानाच घर खाली करायला माणसं घेऊनच आलोय. आता त्यांना फोन करून. नाही, भालेकर, नाही, फोन ठेवा. फोन ठेवा तुम्ही. ऐका माझं.
तुम्हाला सह्या पाहिजेत ना, मावशी सह्या करणार. दिला शब्द तुम्हाला. तू शब्द देतोयस? रंगाचा शब्द. रंगाचा शब्द? ज्या तोंडानं हा शब्द देतोयस ते तोंड कायमच बंद करायला लावू नकोस मला. दिला, वेळ दिला, विचार करायला वेळ दिला. चल शांतपणे विचार कर, मग निर्णय घे. आपण एक गोष्ट लक्षात ठेव, जितका वेळ लावशील तू निर्णय घ्यायला तेवढाच वेळ आबांना जेलमधून बाहेर यायला लागणार आहे, हे लक्षात ठेव. जर का मानेनं आबांना कोर्टात उभं केलं आणि कोर्टानं आबांना पोलीस कोठडीत दिली, त्यांचे काय हाल होतील याचा पण विचार कर. आपण लगेच सही केलीस तर आबा मॅक्स टू मॅक्स 5 तासात घरी असत, हा शब्द आहे माझा. ते मला सांग. अच्छा ठीक आहे, अजून थोडा वेळ पाहिजे का? अख्खी रात्र घे ना, एवढा मी दिलदार आहे. सर रात्रभर विचार कर शांतपणे, पण उद्या सकाळी मला निर्णय हवा आहे बरं. तोपर्यंत ही फाईल इथेच ठेवतोय. ओके? करणार. मावशी सह्या करणार 200%. या तुम्ही काय ये रंगा, तेरा दिमाग तो ठिकाने पे है ना? हाँ क्यों बोला तूने? मी अक्कल काय आहे तुला काही? आणि तू आईला फोर्स नाही करू शकत. तुला कोणी सांगितलं होतं असं करायला? तू परस्पर का निर्णय घेतला? रंगा, तू हे जे काही केलंय ना, मला अजिबात आवडलेलं नाहीये. काही झालं तरी मी आईला सह्या करू देणार नाही, म्हणजे नाही. अरे पण शांत हो. बस अरे बस इथे बस, शांत बस, शांत. इकडे बघ. मी आहे ना, मावशी कुठल्याही पेपरवर सह्या करणार नाही. नाही म्हणजे नाही. तो सत्यजित भालेकर आपल्याला फसवू शकतो, आपल्या बरोबर खोटं बोलू शकतो. तर हे आपण पण करू शकतो ना? करू शकतो की नाही? मावशी कुठल्याही कागदावर सही करणार नाही. भरोसा ना आपल्यावर? शांत राहा. सॉरी, मी जरा जास्त चिडले. पण शांत हो. टेन्शन घ्यायचं नाही. अरे पर ते करेगा कैसे? गेम करायचा. आपण शक्तीला अटक घ्यायचं. आज काम होणार, कारण स्वतः डॅड, आय मीन सत्यजित सर स्वतः गेलेत ममता मानवच्या घरी. पण त्या सह्या करतील असं वाटतं? ऑफकोर्स करणार. तिला कराव्याच लागतील, दुसरा ऑप्शन नाहीये तिच्याकडे. पण ममताजींकडे तुम्ही स्वतः जाणार होतात ना, मग असं अचानक काय घडलं की सत्यजित साहेब गेले? कसं आहे ना, त्यांना ममता मानवचा पडलेला चेहरा बघायला आवडतो. मग विचार केला, लेट हिम डू द ऑनर. आय डोंट नो वाय, पण ममता मानवला त्रास झाला ना की त्यांना खूप मजा येते. हो, इतिहासात घडलेल्या गोष्टींचा पडसाद हा वर्तमानात उमटतोच नाही का? इतिहास कधी पिछा सोडत नाही. म्हणूनच काही नाही. हॅलो, हुज दिस? हे सारे म्हणजे सारे झोपडपट्टी पुनर्विकास योजना. मला का फोन केलास? एक काम कर, बाहेर जाऊन थांब.
आणि जाताना दरवाजा लावून घे. या टेल मी. SRA ऑफिस मधून फोन. रंगाने खूपच मोठी उडी मारलेली दिसतीये. चांगलंय चांगलंय. काय चाललंय तुझं? जोशात सगळं सांगायला निघाली होतीस तू. पूर्वी कोण होतीस हे सांगणार होतीस त्याला. दूध खोळा वाटला तो, मूर्ख वाटला तुला. महात्मा माणूस आहे तो, कळतंय का तुला? तुझ्या बोलण्यातला इतकासा धागा पकडून ना सगळं उपरून काढेल, शोधून काढेल तो. मी गलती से बोल गई. वेळ काय लक्षात घे शन्नो. आपली एक चूक आणि सगळं बरबाद, सगळं खलास. शन्नो विसर विसर बाबा. तू कोण होतीस, काय होतीस, विसर सगळं. विसर ले ली ना मैं. तेरी उस डायरी ने सब याद दिला दिया. शन्नो हे बघ, मला कळतंय पण मी खरंच सांगते, तू विसर. पूर्वीचं सगळं विसर. आणि एवढंच लक्षात ठेव की तू शन्नो भी इंसान आहेस. कळलं? छोड़ ना. वैसे भी उसको कौन सा याद रहने वाला है. वो अविनाश जी से बात हुई क्या? हो, त्यांचा फोन आला होता. त्यांनी आबांसाठीचा रात्रीचा डबा तयार ठेवायला सांगितलाय. और कंगी का? हळू, किती मोठ्या मोठ्याने बोलतेस. ते येतील ना तेव्हा ते स्वतःच नेतील ते पाणी. कळलं? अच्छा, वो अविनाश जी को ये सत्यजीत ने जे काय नाटक केलंय ना ते सांगायला विसरू नको. और उनको पूछना आपा कब तक छूटेंगे. मावशे ऐक, एक कडक बातमी आपल्याकडे. आपण शक्तीवर जाळं टाकलेलं आहे. आतापर्यंत तिची फुल तंतरली असेल. म्हणजे आपण SRA वाल्यांना फोन लावला होता. आपला एक दोस्त आहे तिकडं. आतापर्यंत शक्तीला फोन गेला पण असेल. SRA मतलब वो झोपड़पट्टी पुनर्विकास वो वाले. करेक्ट आहे. नाही एक मिनिट. पण ते हिला फोन करतील. पण आपली काही चाळीची झोपडपट्टी दाखवायला असा किती वेळ लागणार आहे मावशी आपल्याला? कळतंय मी काय बोलतोय ते? हे बघ, SRA वाले जर का इथं आले तर रिडेव्हलपमेंट ते करणार. मग शक्तीच्या हातात काय राहील? 0, मोठा 0. बात तो तेरी ना सुनने को अच्छी लग रही है रंगा, लेकिन उसके पीछे कौन है मालूम है ना? ए असू दे कोणी, पण आपण कोणाला घाबरत नाही. कळलं? खाली मोड ते सोड के सगळं. हे बघ, महत्वाचं काय, शक्तीला जर का या सगळ्या प्रकरणातून बाहेर पडायचं असेल तर पृथ्वी तलावर एकच व्यक्ती आहे जो तिला बाहेर काढू शकतो. कोण? कोण काय? मी स्वतः, रंगा शेठ. दुसरं कोण नाही. आता तू फक्त बघ रंगाचा जलवा. काय म्हणाले SRA वाले? काहीतरी गडबड आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की चाळीची रिडेव्हलपमेंट त्यांच्या अंडर जाण्याची शक्यता आहे. असं कसं शक्य आहे? माझ्या माहितीप्रमाणे गणात्राचा हे काही SRAच्या अंडर येत नाही. आणि जर का SRAच्या अंडर आलीच तर तुम्ही फक्त नावापुरतेच मालक राहाल. तुम्ही काहीच करू शकणार नाही. एक्झॅक्टली. हे सगळं त्या चाळकरांनी केलंय. त्यांचीच अशी डिमांड आहे की चाळ झोपडपट्टी टाइप्स डिक्लेअर व्हावी. एक मिनिट, तू घेतलीस ना चाळीची केस? हे सगळं त्या चाळकरांच्या डोक्यात तू तर नाही ना भरलंस? काही काय मॅडम, मला काय फायदा आहे याच्यामध्ये? बरं, तुम्हाला असं वाटतंय का की मी सांगेन आणि चाळीतली सगळी लोक ऐकतील असं होतंय का? तसं काही नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिवसभरातून 100 वेळेला तुम्ही मला इथे ऑफिसमध्ये बोलावता. त्यामुळे त्यांना असं वाटतंय की मी दोन्ही बाजूनी काम करतोय. नशीब तो रंगा आहे ना म्हणून. नाहीतर मी कसं डील करूया SRA वाल्यांशी तेच कळत नाहीये. मला असं वाटतं की त्यांनी प्रोसेस सुरू करायच्या आधीच आपण प्रोसेस सुरू करून त्यांना थांबवायला हवं. आणि हे काम रंगात चांगलं करू शकतो. पण एक गोष्ट लक्षात आली आहे माझ्या, रंगा आता नावापुरताच राहिलाय तुमच्या बरोबर. तो लांब जातोय तुमच्यापासून, असं नाही वाटत तुम्हाला?
किंवा दुर्लक्ष करतो तुमच्याकडे? नाही म्हणजे मी तुमचे कान भरत नाहीये, जे समोरासमोर जे काही दिसतंय त्यावरून बोलतोय. त्याच्या मनातली एक गोष्ट मी तुमच्यापर्यंत पोहोचवली होती, आठवतंय? या आय नो. त्याला पैशांची खूप गरज आहे म्हणून. पण तेव्हा तुम्ही त्याला भाव दिला नाहीत, म्हणून आता तो बाहेर इतर बिझनेसमॅन बरोबर काम करतोय, पैसे कमवतोय. रंगाला एखादं काम मी सांगितलं आणि त्याने ते केलं नाही, असं कधीच झालेलं नाहीये. शक्ती, शक्ती लवकर दरवाजा उघड. शक्ती, ओ हाय. हा इथे आपलाच माणूस नाही, पण तो तर ममताजींच्या बाजूने आहे ना. आता आपल्या बाजूने. रिलॅक्स, हॅव अ सीट. या टेल मी, सगळं डिटेल मध्ये सांग मला, काय घडलं तिकडे? हाताला जरा खाज येते खूप. शूट. शक्ती, तुला माहितीये का तिकडे काय झालं?